आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत, खमंग आणि खूपच चविष्ट मेथी मसाला पुरी. ही पुरी आपण चहाबरोबरही खाऊ शकतो. त्याचबरोबर 4-5 दिवस आपण प्रवासाला जात असेल तर त्यावेळेसही घेऊन जाऊ शकतो. तसेच ही पुरी आहे ना, ती अगदी कमी तेल पिते, जास्त तेल पित नाही. तर वेळ न घालवता रेसिपी चालू करूया. आणि ही पुरी तुम्ही नक्की एकदा बनवून पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. इथे मी मेथी मसाला पुरी बनवण्यासाठी मेथी अशा पद्धतीने घेतलेली आहे. तर काय करायचं आहे, मेथीची जी पानं असतात ना तेवढीच घ्यायची आहे, त्याच्या काड्या घ्यायच्या नाहीत. इथे मी बरोबर 2 कप मेथीची पानं घेतलेली आहेत. आता ही स्वच्छ धुतलेली आहेत आणि आपल्याला आता ही बारीक चिरून घ्यायची आहेत. तर इथे बघा, अशा पद्धतीने जेवढं शक्य होईल ना तेवढं अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायचं आहे. जर तुम्ही डायरेक्ट अशा पानाचीच मेथी मसाला पुरी बनवायला घेतली ना तर ती पुरी अजिबात फुगणार नाही. तर बघा, अशा पद्धतीने मी ही मेथी छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे. आता इकडे मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये पोहे खायच्या चमच्याने बरोबर 1 चमचा तेल टाकलेलं आहे. आणि आता आपल्याला ही जी मेथी आहे ना ती शिजवून घ्यायची आहे. चिरून घेतलेली सर्व मेथी मी कढईमध्ये टाकलेली आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला ही मेथी छान अशी शिजवून घ्यायची आहे. अशीच मेथी न शिजवता घातली तर अजिबात पुरी फुगणार नाही. त्यासाठी अशा पद्धतीने ही मेथी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. 2 चिमूट याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकलं म्हणजे काय होतं, याच्यातला जो कडवटपणा आहे ना तोही कमी होतो आणि त्याचबरोबर ही मेथीची भाजी ही छान अशी शिजली जाते. याच्यामध्ये पानच आहे त्यामुळे जास्त शिजण्यासाठी वेळ लागणार नाही. तर इथे मी असंच ही मेथी शिजण्यासाठी ठेवलेली आहे. तोपर्यंत इकडे मी काय करणार आहे, इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. तर रवा आहे ना तो इथे मोठा रवा आहे, त्यामुळे मी इथे काय करत आहे, हा रवा बारीक करून घेत आहे. तुमच्याकडे बारीक रवा असेल ना तर ही स्टेप करण्याची काही गरज नाही. आता हा रवा छान असा बारीक करून घेतलेला आहे आणि ते बघू शकता, मी जो रवा घेतलेला होता ना त्याच्यामध्ये बारीक केल्यानंतर बरोबर हा 1 सपाट वाटी भरून रवा भरलेला आहे. रवा या पुरीमध्ये घातला ना आपली पुरी आहे ना ती अगदी खस्ता किंवा खुसखुशीत होते. तर बघा, अशा पद्धतीने बारीक असा रवा करून घेतलेला आहे. तेवढ्या वेळामध्ये ह्या भाजीला पाणी सुटलेलं होतं आणि ते पाणी सुटलेलं आटूनही गेलेलं आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि ही जी भाजी आहे ना ती आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायची आहे. इकडे भाजी थंड होत आहे तोपर्यंत ही मेथी मसाला पुरी बनवण्यासाठी एक वाटण बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी 1 हिरवी मिरची असे तुकडे करून टाकत आहे. 10-15 लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत. त्याचबरोबर अर्धा इंच आलं अशा पद्धतीने खिसून टाकायचं आहे. तर इथे आपण याची पेस्ट बनवणार आहे, पण छान असं पेस्ट एकदम स्मूथ बनवायची आहे. त्यासाठी अशा पद्धतीने खिसून टाकलेलं आहे. मिरचीही मी तोडून टाकलेली आहे जेणेकरून अगदी स्मूथ अशी पेस्ट तयार होईल. त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून ही अगदी स्मूथ अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. ही जी पेस्ट आहे ना ती अगदी बारीक करून घ्यायची आहे. कारण तर जर तुम्ही याच्यामध्ये मोठं ठेवलं ना तर पुरी छान अशी फुगली जाणार नाही. तर इथे आता मी पुरीसाठीची कणिक मळून घेत आहे. जो बारीक करून घेतलेला रवा आहे ना तो मी सुरुवातीला ताटलीमध्ये टाकलेला आहे. त्याच्यानंतर त्याच सेम वाटीने 1 वाटी बेसन अशा पद्धतीने चाळून घेत आहे. सर्व साहित्य आपण शक्यतो चाळूनच घ्यायचे आहेत. बेसनही चाळून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता मी काय करणार आहे, याच्यामध्ये त्याच सेम वाटीने इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठही आपल्याला याच्यामध्ये छान असं चाळूनच घ्यायचं आहे. इथे मी बरोबर या पुरीसाठी ना 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी सेम वाटीने 1 वाटी बारीक रवा आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. या पद्धतीने जर तुम्ही रेशो घेतला ना तर तुमची ही मसाला पुरी अगदी खस्ता खुसखुशीत तयार होईल. नुसत्याच गव्हाच्या पिठाच्या जर पुऱ्या बनवल्या ना त्या खूप जास्त तेलकट होतात आणि खाताना अशी जास्त तेलकट पुरी खाऊ वाटत नाही.
आता मसाला पुरी असल्यामुळे याच्यामध्ये थोडेसे कोरडे मसाले टाकत आहे. पाव चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे. त्यानंतर 2 चिमूट याच्यामध्ये हिंग टाकलेला आहे. 1.5 छोटा चमचा मीठ टाकलेला आहे आणि आपण जी पेस्ट बनवून घेतलेली आहे ना तीही टाकायची आहे. पण त्याच्या अगोदर इथे मी पोहे खायच्या चमच्याने बरोबर 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल गरम न करताच टाकायचं आहे. त्यानंतर ही हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीरची जी पेस्ट आहे ना ती याच्यामध्ये टाकायची आहे. या पेस्टने या मसाला पुरीची टेस्ट आहे ना ती छान होते. त्यानंतर शिजवून घेतलेली मेथी आहे ना ती याच्यामध्ये टाकायची आहे. आपण ही सर्व साहित्य घेत होतो ना तोपर्यंत मेथी ही छान अशी थंड झालेली आहे. मेथीची भाजी टाकली की अशा पद्धतीने हाताने सर्व साहित्य मिक्स करायचं आहे आणि ते मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना त्या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्या. तुम्ही जर माझ्या या पद्धतीने एकदा मसाला पुरी बनवली ना तर नेहमी तुम्ही अशाच पद्धतीने बनवाल, कारण तर या रेशोमध्ये बनवलेली मसाला पुरी अजिबात तेलकट होत नाही. आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला मेथी मसाल्यासाठीची पुरीसाठीची कणिक मळून घेतलेली आहे. ही जी कणिक आहे ना ती नेहमी पुरीसाठी जशी घट्ट मळतो ना त्याच्यापेक्षा थोडीशी पातळ आहे आणि चपातीला मळतो ना त्याच्यापेक्षा थोडी घट्ट आहे. आता ही कणिक 20 ते 25 मिनिटे भिजायला ठेवलेली आहे. 20 ते 25 मिनिटानंतर आता मी याच्यावरचं कापड काढलेलं आहे आणि याच्यामध्ये जो रवा घातलेला आहे ना त्याच्यामुळे काय होतं, ही जी कणिक आहे ना ती पहिल्यापेक्षा घट्ट होते. कारण तर आपण जेवढा वेळ इथे भिजायला ठेवलेली होती ना तेवढ्या वेळामध्ये याच्यामधला रवा छान असा फुलला जातो. त्यामुळे ही कणिक आहे ना ती पहिल्यापेक्षा थोडीशी घट्ट होते. आता आपल्याला जेवढ्या आकारामध्ये पुऱ्या बनवायच्या आहेत तेवढ्या आकारामध्ये याच्यातून गोळा काढून घ्यायचा आहे. किंवा तुम्ही काय करू शकता, एकदाच अशा मोठ्या आकारामध्ये गोळा घेऊन चपाती लाटून त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्याही करू शकता. इथे मी एक छोटा गोळा काढून घेतलेला आहे आणि आता ही पुरी लाटून घेत आहे. जर ही पुरी लाटताना जास्त चिकटत असेल ना तर तुम्ही थोडंसं याला पीठही लावू शकता. इथे मी पीठ किंवा तेल काहीही लावत नाही आणि इथे अशा पद्धतीने थोडीशी जाडसरच आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे. आता भरपूर प्रमाणामध्ये ताजी मेथी येत आहे तर एकदा अशा पद्धतीने नक्की मेथीच्या मसाला पुरी बनवून पहा. अगदी छान लागतात. आणि ही जी पुरी आहे ना ती थोडीशी जाडच मी लाटलेली आहे आणि इथे मी तुम्हाला दाखवत आहे की थोडीशी जाड अशी पुरी ठेवायची आहे. आणि पुरी आपल्याला एकदम गोल गरगरीत हवं असेल ना तर अशा पद्धतीने एखादं डिश घ्यायचा आणि त्यानी अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे. डायरेक्ट तुम्ही तशी तळायला टाकली तरीही चालू शकते किंवा मग असं गोल एकदम गरगरीत हवी असेल तर असं माझ्या पद्धतीने कट करून घेऊ शकता. बघा अगदी छान आपली मेथी मसाला पुरी दिसत आहे आणि याच्यावरती जी मेथी आहे ना ती तर अगदी सुंदर दिसत आहे. आणि अशा पद्धतीने थोडीशी जाडच ही पुरी ठेवायची म्हणजे तेलामध्ये टाकली ना अगदी टम्म फुगली जाते. आता इथे मी 4 मेथीच्या पुऱ्या छान अशा लाटून घेतलेल्या आहेत. आता मी एवढ्याच तुम्हाला तळून दाखवते. इकडे मी कढईमध्ये तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम फुलच ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये ही मेथी मसाला पुरी टाकलेली आहे. ही मसाला पुरी आहे ना ती थोडीशी वरती आली ना मग याच्यावरती साईडनी असं गरम तेल टाकायचं आहे म्हणजे ही पुरी अगदी छान टम्म फुगली जाते. किंवा मग तुम्हाला असं तेल टाकायची भीती वाटत असेल ना तर हलकसंच ह्या झाऱ्याने सगळीकडून प्रेस करायचं, तसंही ही पुरी छान अशी फुगली जाते. आता दोन्ही साईडनी छान ह्याच्यावरती हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत पुरी तळून घ्यायची आहे. पुरी तळली हे कसं ओळखायचं तर याच्यामधले जे बबल्स असतात ना किंवा बुडबुडे असतात ना ते कमी झालं की समजायचं आहे की ही पुरी छान अशी तळलेली आहे. इथे बघा याच्यातले बुडबुडे कमी झालेले आहेत म्हणजे आपली पुरी छान अशी टम्म फुगलेली आहे, त्याचबरोबर व्यवस्थित तळलेली आहे. आता ह्याच्यातलं तेल निथळून मी ही पुरी काढून घेते. आणखी एक तुम्हाला पुरी तळून दाखवते.
पुरी तेलामध्ये टाकण्याच्या अगोदर तेल छान कडकडीत गरम असायला हवं आहे आणि पुरी अशी तळून वरती आलं की त्याच्यावरती साईडनी जे गरम तेल आहे ना ते टाकायचं आहे. तेल टाकायची भीती वाटत असेल तर तुम्ही झाऱ्याने या पुरीवरती हलकंसं प्रेस करायचे, म्हणजे छान अशी आपली ही पुरी टम्म फुगली जाते. इथे मी जेवढ्या पुऱ्या बनवल्या होत्या ना तेवढ्या सर्वच पुऱ्या छान अशा टम्म फुगलेल्या होत्या आणि दोन्ही साईडनी आपल्याला छान अशी पुरी तळून घ्यायची आहे. बघा, मस्त अशी आपली ही पुरी छान अशी तळलेली आहे. पुरी तळली हे कसं ओळखायचं, तर याच्यातले जे बबल्स असतात ना ते कमी झालं की समजायचं आहे की आपली ही मेथी मसाला पुरी अगदी परफेक्ट तळलेली आहे. इथे बघू शकता ही पुरी अजिबात तेलकटही दिसत नाही. अशाच पद्धतीने मी राहिलेल्या सर्व पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि या ज्या पुऱ्या आहेत ना त्या खूप वेळ अशाच राहतात. अजिबात याच्यातली हवा जात नाही किंवा वाफ जात नाही. ह्या ज्या पुऱ्या आहेत ना त्या तुम्ही 4-5 दिवस जरी प्रवासाला जाणार असेल तरीही नेऊ शकता. इथे मी तुम्हाला दाखवत आहे की पुरी अगदी छान अशी खस्ता किंवा खुसखुशीत झालेली आहे आणि मी तळून जवळजवळ आता अर्धा तास झालेला आहे तरीही याच्यातली वाफ गेलेली नाही आणि इथे बघू शकता अजिबात तेलकट झालेली नाही. इथे मी ही पुरी या बटाट्याच्या पातळ भाजी बरोबर किंवा रस्सा भाजी बरोबर सर्व करत आहे. अगदी खस्ता ही पुरी झालेली आहे, त्याचबरोबर ही पुरी अजिबात तेलकटही झालेली नाही आणि अगदी टेस्टी यम्मी ही दिसत आहे. वाव, अगदी छान अशी ही टेस्टी झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि फ्रेंड्स फॅमिली बरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.